नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे आपल्या रोजच्या वापरातील गोड गूळ तयार केला जातो। गूळ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया इथे पाहूयात आपण आणि जाणून घेऊयात। तर सगळ्यात अगोदर शेतातून ताजा ऊस आणला जातो। ऊस स्वच्छ करून मशीनमध्ये टाकला जातो। या मशीनमधून ऊसाचा गोड रस बाहेर काढला जातो। ऊसाचा उरलेला चोथा फेकून न देता तोच भट्टी पेटवण्यासाठी इंधन म्हणून वापर करतात। यानंतर हा ताजा ऊसाचा रस मोठ्या लोखंडी कढईत, जो तुम्ही बघता 1 नंबरची कढई, 2 नंबरची कढई, त्या कढईमध्ये पाईपने घेतला जातो आणि गरम होत असतानाच त्यामधील मळ आणि फेस वर येत असतो। कामगार तो फेस वेळोवेळी बाहेर काढून टाकतात, त्यामुळे गूळ अधिक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा बनतो। रस सतत ढवळला जातो। उकळत उकळत त्यातील पाणी हळूहळू आटते, जे की आपण तो माणूस जो कोपऱ्यात हलवतोय ते तुम्ही बघू शकता। काही वेळाने रस घट्ट होतो आणि ही प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने आणि काळजी घेऊनच करावी लागते, कारण की जीवावर बेतण्यासारखंच हे काम आहे आणि खूप कष्टाचं पण आहे। तर योग्य तापमान आणि योग्य वेळ साधणे खूप गरजेचं आहे ह्या कामगारांसाठी। आणि नंतर जी 1 नंबरची कढई आहे, ती कढई जेव्हा योग्य वेळेनंतर ती प्रॉपर तयार होते, त्यानंतर हे जे मुलं तुम्ही बघताय तसे साच्यात ओतून तो गूळ तयार केला जातो। जसं की आपण चिक्की वगैरे करताना गुळाचं कसं माप बघतो त्याचप्रमाणे। आणि हे साचे इथे भरून ठेवलेले आहेत, जे की विकण्यासाठी तयार आहेत। हे थोडंसं थंड झाल्यावर जी तुम्ही हे बघताय गुळाच्या ढेपी तयार केल्या जातात। प्रत्येक आकाराचे साचे आहेत इथे। तर ही होती गूळ बनवण्याची प्रोसिजर। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।